मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे। कशेडी बोगदा 15 दिवसांसाठी बंद राहणार आहे। कशेडी बोगद्याकडे जाणाऱ्या पुलाच्या गर्डर शिफ्टिंगचं काम सुरू आहे। हे काम करताना येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांना धोका उद्भवू शकतो आणि त्याच कारणामुळे बोगद्यातून होणारी वाहतूक सध्या 15 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्याचमुळे दोन्ही दिशेने जाणारी वाहतूक कशेडी घाट मार्गे वळवण्यात आलेली आहे। तर मुंबई गोवा महामार्गावरून जर तुम्ही प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी। कशेडी बोगदा पुढील 15 दिवसांसाठी बंद राहणार आहे। कशेडी बोगद्याकडे जाणाऱ्या पुलाच्या गर्डर शिफ्टिंगचं काम सुरू आहे आणि हे काम करताना येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांना कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवू शकतो आणि हीच शक्यता लक्षात घेता बोगद्यातून होणारी वाहतूक सध्या काही काळासाठी 15 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। याच कारणाने दोन्ही दिशेने जाणारी वाहतूक आता कशेडी घाट मार्गे तुर्तास वळवण्यात आली आहे। प्रतिनिधी राकेश गुडेकर या संदर्भातली अधिकची माहिती देतील। राकेश, मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी। कशेडी बोगदा 15 दिवसांसाठी बंद राहील, या संदर्भात नेमक्या काय सूचना करण्यात आल्यात? ऋतुजा, नक्कीच कशेडी बोगदा हा मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चालकांसाठी प्रवाशांसाठी महत्त्वाचा बोगदा आहे। कारण या बोगद्यामुळे पोलादपूर ते खेड हे अंतर अवघ्या 20 मिनिटात पूर्ण करणं शक्य झालेलं आहे। मात्र हा बोगदा आता काही दिवस बंद राहणार आहे। सध्या या बोगद्याच्या म्हणजे पुलाच्या गर्डर शिफ्टिंगचं काम सुरू असल्याने हा बोगदा वाहतुकीसाठी जवळपास 15 दिवस बंद राहणार आहे आणि त्यामुळे या मार्गावरची जी वाहतूक आहे म्हणजे मुंबईहून गोव्याकडे जाणारी आणि त्याचप्रमाणे गोव्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक जी आहे ती कशेडी घाट मार्गे वळवण्यात आलेली आहे, अशी माहिती सार्वजनिक जे महामार्ग विभाग आहे त्या महामार्ग विभागाकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चित आता प्रवाशांनी देखील या मार्गावरून प्रवास करताना खबरदारी घेणं आवश्यक आहे। कारण कशेडी बोगदा हा बंद राहणार आहे, त्यामुळे वाहतूक जी आहे ती कशेडी घाट मार्गे वळवण्यात आलेली आहे। कशेडी घाट रस्ता जो आहे तो त्या मार्गावरून प्रवास करताना आता काळजी घेणं देखील आवश्यक आहे। कारण या रस्त्याची काही ठिकाणी खड्डे देखील पडलेले आहेत, डागडुजी देखील होणं आवश्यक आहे। त्यामुळे प्रवाशांनी आता घाट मार्गे देखील प्रवास करताना काळजी घेणं आवश्यक आहे। ऋतुजा, निश्चित। राकेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।